साहेब विरोधी पक्षाच्या वतीने देशाच्या आणि राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर 260 अन्वये चर्चा आणलेली आहे. सभापती महोदय, देशाच्या इतिहासामध्ये आपण एखादी पहिली घटना बघतोय की आपण महासत्ता आणि शक्तिशाली अशा प्रकारचा भारत असा उल्लेख केलेला काही वर्षापासून आम्ही बघतोय प्रवीण भाऊ. परंतु ही महासत्ता किती अवलंबून आहे, त्याचबरोबर किती असहाय्य आहे हे एका युद्धाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जगामध्ये पूर्वी युद्ध जमिनीवरची होती, त्यावेळेला आपल्या हद्दीपुरती मर्यादित होती. आता ही युद्ध जगाच्या पातळीवर सत्तेमध्ये कोण मोठा, जगामध्ये कोण श्रेष्ठ, माझ्या ताब्यात कसा जग राहील या ईर्ष्येपोटी होते. आणि त्याचे परिणाम हळूहळू एका युद्धापुरतं मर्यादित न राहता भाई हे हळूहळू जगाच्या अनेक राष्ट्रांमध्ये एकमेकांच्या विरोधातली ही स्पर्धा आता फार मोठ्या प्रमाणात तीव्र होणार आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतोय की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये झालेल्या या युद्धाची परिस्थिती, म्हणजे आपण सुद्धा भारत पाकिस्तान बरोबर युद्ध झालं आपलं, पण त्याचे परिणामाचे झळ हे महागाई आणि त्याचबरोबर आर्थिक नुकसानीमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात पाहिलेला. काल अमेरिकेचं, इस्रायलचं आणि इराणचं झालेलं युद्ध एक आठवड्यामध्ये संपेल अशा प्रकारचं भाकीत अमेरिकेने सुद्धा केलं होतं. परंतु 16 दिवस झाले हे युद्ध थांबत नाही. युक्रेनसारखं हे युद्ध लांबत गेलं तर जागतिक पातळीवर जे भारत महासत्ता होती ते भारत या ठिकाणी फार मोठ्या आर्थिक संकटात येईल. म्हणून भाई आपण ही चर्चा आणली, याचा मुद्दाम या ठिकाणी सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे. सभापती महोदय, मला एक सांगावंसं वाटतं, प्रवीण दरेकरांनी मगाशी सांगितलं की या असलेल्या सर्व परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे आणि काही जहाजं या ठिकाणी मार्गस्थ करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला, तशा बातम्या आम्ही ऐकल्या. आजच एक बातमी पण मी ऐकली की ते पहिलं जहाज गुजरातला जात आहे. म्हणजे देशामध्ये गुजरात एकमेव राज्य असं आहे का की जिथं पहिल्या सगळ्या सुविधा, पहिला विकास करण्याच्या बाबतीमधली भूमिका होते का? म्हणून महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या या संकटाला आज सदनामध्ये चर्चा करत असताना मला एवढंच सांगावंसं वाटेल की मगाशी भुजबळ साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. त्यांनी एका अर्थी हे कबूल पण केलं की हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या किमती वाढत आहेत. देवाभाऊंना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 4थी वेळ डॉक्टरेट पदवी मिळाली. हे मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव व्यक्ती असा असेल की त्याला डॉक्टरेट ऑफ सायन्स या पदवीवर उल्लेखला गेला आणि त्यांचं कौतुक झालं. या क्षेत्रातले ते डॉक्टर कधी होतील याची मला अपेक्षा उत्तरातून आहे. खरं म्हटलं तर ते देशाला या संकटातून बाहेर काढण्याचा मार्गसुद्धा दाखवतील, पण ते देशाला पुढं वरती येऊ नये यासाठी कोण देशामध्ये अडवतं याची मला कल्पना नाही. पण सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये अपेक्षा या डॉक्टरेटची एवढीच आहे. त्या सायन्स ऑफ डॉक्टरेटच्या असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये जी अपूर्णता मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितली ती दाखवण्याच्या संदर्भातली डॉक्टरेटगिरी दाखवावी. या असलेल्या युद्धाची झळ काय होणार आहे सभापती महोदय, ही युद्धाची झळ फक्त युद्धभूमीपुरती मर्यादित न राहता इंधनवाढ, टंचाईचा धोका निर्माण होणार आहे. आणि यामध्ये पेट्रोल डिझेलचा दर वाढणार आहे, वाहतूक खर्च वाढतोय, शेती उद्योगावर परिणाम होतोय, महागाई वाढते. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीमध्ये जे युद्ध हजारो किलोमीटर दूर आहे त्या युद्धाच्या झळा देश आणि राज्य पातळीवर सामान्य नागरिकांना पोहोचतायत याचा निरंजनजी उल्लेख करतो. म्हणून काही उत्तर अपेक्षित आहे. यामध्ये युद्ध परिस्थिती दीर्घकाळ चालली तर राज्य सरकारच्या माध्यमातून इंधन टंचाईच्या साठी काय उपाययोजना असतील याचा खुलासा निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. कारण आपण जर बघितलं
की रांगा टीव्हीवर दिसत आहेत. मुख्यमंत्री देशाचे असलेले केंद्रीय मंत्री सुद्धा सांगताय कुठेही तुटवडा नाही. पण या असलेल्या चित्रातही आपण स्वतः महिलांचं नेतृत्व करता, सगळीकडे रांगा लागतायत. सरकारने सांगितल्यानंतर सुद्धा यावर विश्वास का नाही याचा उल्लेख करताना मगाशी मंत्र्यांनी सांगितलं की भाववाढ वाढलेली आहे, काळा बाजार होतोय, आम्ही कारवाई करतोय आणि पेट्रोल डिझेलचे भाव भविष्यात वाढतील. त्याचबरोबर या असलेल्या घरगुती गॅसवर दर वाढतील. आम्ही व्यावसायिक गॅस हा बंद पडलेला आहे, आपण नियमन केलं. 35% वरती खानावळ आणि हॉटेल बंद पडलेले आहेत. काही लोक कोरोनासारखे आता परत जेवण मिळणार नाही म्हटल्यानंतर आपल्या गावाला जायला लागलेले आहेत. ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीचं गांभीर्य आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे साठेबाजी, काळा बाजार, कृत्रिम दरवाढ याच्या संदर्भामध्ये सरकार हे रोखण्यासाठी काय करणार याच्या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं आहे. प्रवीणजी, आपण सांगितलं हजारो कंटेनर अडकलेले आहे. या कंटेनराच्या बाबतीमधला सरकारने अजूनही स्पष्टता केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही याच्यावर निश्चितपणाने कारवाई करतो, पण अजूनही त्याच्याबद्दलची कारवाई केली नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादन निर्यातीला फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा निश्चितपणाने या असलेल्या व्यापार मार्गांमध्ये होणार आहे. त्याचा थेट सरकारला जरी नुकसान नसलं तर शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. मगाशी खरं म्हटलं तर सदाभाऊंनी शेतकऱ्यांची भूमिका घेताना सरकारचं कौतुक केलं. त्यांनी परत सांगितलं पूर्वी आपल्याकडं कोळसा किंवा लाकडावर परत इथं जळण उपयोगात येऊ नये, वृक्षतोड होऊ नये म्हणून सगळीकडे गॅस देण्याच्या बाबतीमधली योजना केली. आता परत आम्ही त्या ठिकाणी असलेल्या चुलीवर जातोय. ही सत्य परिस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे त्यांनी सांगताना असं सांगितलं की ह्या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी बळीराजा आमचा सक्षम आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की मग बळीराजाला या संदर्भामध्ये आपण आश्वासित करताना अमेरिकेच्या कराराच्या बाबतीमध्ये सातत्याने या सभागृहामध्ये चर्चा आम्ही केली, त्याचा काहीच उल्लेख होत नाही. जे संकट युद्धामुळे होणार आहे सावे साहेब, ते संकट अमेरिकेच्या करारामुळे निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे. ही सत्य परिस्थिती आज आम्ही सांगतोय आणि याची आरोग्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. माझी विनंती आहे सरकारने याचा खुलासा करणं फार गरजेचं आहे आणि ज्यावेळा या संदर्भामध्ये खुलासा होत नाही तोपर्यंत या असलेल्या सर्व गोष्टीवर फार मोठ्या प्रमाणात सरकारला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. ही सुरुवात आहे, अजून बरंच वाढणार आहे. आणि हे करत असताना सभापती महोदय, आज ज्या पद्धतीने देश पातळीवर जगाच्या पातळीवर महासत्ता म्हणून आम्ही जे गौरवलं जात होतो त्याचा आज पोकळ आरसा हा एका युद्धाने फक्त बाहेर आलेला आहे आणि त्याचे परिणाम हे भारताला निश्चितपणाने सामान्य जनतेला या ठिकाणी भोगावे लागत आहेत. हे सुद्धा सत्य परिस्थिती नाकारता येत नाही. म्हणून निर्यात आयात धोरण, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बद्दलची भावना, त्याच्याबद्दल होणारी संकट, सामान्य जनतेला या असलेल्या युद्ध परिणामामुळे तेल तुटवडा, डिझेल, पेट्रोल, इथेनॉलचं त्यांनी सांगितलं सदाभाऊंनी. इथेनॉलची मी गांभीर्याने सांगतो, कारखाने इतर उत्पादनावर चाललेले आहेत. अमेरिकेचा इथेनॉल आला तर तुमचे कारखाने बंद पडले. इथेनॉलला स्पर्धा झाली की अमेरिकेचा इथेनॉल हा तुमच्यापेक्षा स्वस्त आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सभापती महोदय, कामगार क्षेत्रावर आम्ही खरं म्हटलं तर बोलतोय. प्रवीण भाऊ, आपण सत्तेमध्ये आहात, माझी विनंती आहे की आपण नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलता. जी संकट आता या युद्धामुळे आलेली आहे ती संकट कायद्याच्या युद्धामुळे सुद्धा उभी राहणार आहे. शेतकरी कायद्याला विरोध झाला, मॉडेल ऍक्ट रद्द झाला, स्थगित झाला, पण कामगार कायदा हा इम्प्लिमेंटेशन झाला. परवाच्या दिवशी केंद्रातल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं किमान वेतनाच्या धोरणाप्रमाणे नियम काय आहेत की कारखाना बंद करण्याच्या बाबतीमधला अधिकार मालकाला दिला. त्याचबरोबर कोणाला संघटना करायची, कोणाची संघटना घ्यायचे अधिकार सुद्धा मालकाला दिले. अनेक प्रश्न जे आहेत त्याच्यावर आमची सविस्तर चर्चा सभापती महोदय आम्ही अल्पकालीन चर्चा म्हणून आपल्याकडे दिलेली आहे. या सभागृहामध्ये अनेक चर्चा होतात.
या सर्व चर्चेच्या माध्यमातून अल्पकालीन चर्चा तुम्ही स्वीकारण्याची मान्य केलेली आहे. ही चर्चा तर आम्ही घेतलेली आहे. मग शासनाच्या वतीने उत्तर काय येणार याची आम्हाला पहिली प्रिंट माहिती आहे. कारण कायदा करण्याच्या बाबतीत मला हेतू होता तो मालक धार्जिणे होता. आणि जे सरकार मालकाच्या हितासाठी केंद्रामध्ये बसलेलं आहे, आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये जे काही वर्षामध्ये निर्णय झालेले आहेत ते सगळे उद्योगपतीच्या पाठीमागे उभा राहण्याचे झालेले आहेत, त्यांना मदत करण्याचे झालेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणून कामगार कायद्याच्या बाबतीमध्ये मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला या असलेली यंत्रणा पोखरली जाते, ज्यावेळेला यंत्रणा त्या ठिकाणी सिस्टीम बिघडली जाते, तेव्हा कायदा राहिला तरी तो कायदा कागदावर राहतो. सभापती महोदय, अधिकारी, प्रशासन, मंत्रालय ज्यावेळेला या कायद्याच्याकडे कानाडोळा करतं किंवा काही गोष्टीच्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेला हा कायदा किती आम्ही ओरडला. बाई, आपण म्हणालो की सगळे कामगार नेते आपण शेतकऱ्यांसारखे रस्त्यावर उतरलो का नाही. अनेक लोकांनी आंदोलन केली बाई. पण ज्यावेळेला यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला कायदा ठेवायचा नाही, हुकुमशाहीच्या माध्यमातून एक अप्रेंटिसशिप, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही आणायची आहे. आपण कौशल्य विकासाचं कौतुक करता, ही अप्रेंटिसशिप आहे. वर्षानुवर्ष लोक कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर, अप्रेंटिसशिपवर 8-8, 10-10 वर्ष. आपल्याकडे पहिले 180 दिवस, 440 दिवस झालं की कायम होत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून मला विनंती आहे, या कामगार कायद्यावर सभापती महोदय एक स्वतंत्र बैठक घेत असताना खरंच सांगतो पूर्ण यंत्रणा सावेसाहेब पोखरलेली आहे. या सभागृहामध्ये उदाहरणं दिलेली आहेत, माझ्याकडे अजूनही पुरावे आहेत. इथे आम्ही नरड्याच्या बेंबीच्या देठीपासून ओरडतोय कामगारामध्ये कशा प्रकारचे अन्याय होत आहे. पोलीस यंत्रणा बरोबर घेतली जाते, त्याचबरोबर कामगारांचे अधिकारी हे पोलीस धार्जिणे, याबरोबर त्याबरोबर मालक धार्जिणे कशा प्रकारचे निर्णय घेतात. निरंजनजी, तुम्ही सातत्याने माथाडीवर बोलत असता, तुमचं धन्यवाद आहे की माथाडीसाठी तुम्ही बोलता. आता माथाडीची परिस्थिती काय याची पण तुम्हाला कल्पना आहे. एक व्यक्ती अख्खा महाराष्ट्र पोखरतो, त्याला यंत्रणा सपोर्ट करते, एवढी यंत्रणा सर्व तुम्हाला माहिती आहे. पण एवढी यंत्रणा आहे, एवढी म्हणजे राज्यातला कोणी मंत्री बसो, अरे अधिकारी कोण बदलायचा हे आता आम्ही ठरवत नाही. अधिकारी एक सस्पेंड करा म्हणून सांगायला लागलं तर तिथं आम्हाला न्याय मिळत नाही. पण अधिकारी कोण बसवायचा हे जर ठरवणारी यंत्रणा राहिली तर या कामगार न्यायाला कोण न्याय देणार नाही. आणि म्हणून या सर्व कामगार चौकशीच्या बाबतीमध्ये आपण त्या दिवशी होता सभापती महोदय, एक अल्पकालीन चर्चा स्वीकारावी, जेणेकरून आम्ही या कामगारांच्या कायदा, केंद्र, राज्य आणि या सिस्टीमच्या विरुद्ध बोलू. तो न्याय द्याल ही मी अपेक्षा घेतोय आणि याच्यावर आम्ही आवाज 100% उठवू. परंतु सभागृहामध्ये मी सांगतो, हा राज्य कामगार आणि शेतकऱ्यांचा हिताचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. तेच राज्य आता कामगारांच्या विरोधातलं राज्य म्हणून होऊ नये याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मी त्या परवाच्या दिवशी सुद्धा भाषण ऐकलं. मला कौतुक आहे की जी चुकीची माणसं आहेत त्यांच्यावर कायदे चुकीता येतात त्याच्यावर कारवाई करू. पण त्यांनी जरी सांगितलं मनापासून, पण ती कायदे होत नाहीत, तशी त्याप्रमाणे कारवाई होत नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगावं लागतं. आणि हे शेवटचा एक विषय मानतो मी, एवढंच सांगणार आहे की ज्यावेळेला आपण निर्णय घेतो, औषध खरेदी, आरोग्य, आपण वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहे. आयुष्यमान योजना, बऱ्याच योजना इतक्या आणल्या. आणि या सगळ्या योजना आणत असताना माणसाला वाचवण्याच्या ऐवजी तुम्ही माणसाला विष पाजायला लावता, हे खरं दुर्दैवाचं आहे. म्हणजे कधी कधी या ठिकाणी मला सांगताना आश्चर्य वाटतं की एखाद्या कंपनीवर कारवाई होते. सिरप या कंपनीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी 538 फार्मासिक इन्स्पेक्शन झालेलं आहे. त्या कंपन्यापैकी 235 कंपन्यांना इश्यू केल्या नोटीस आणि त्यापैकी 38 या कंपन्यांना सस्पेंड करण्याचा निर्णय आपण घेतला. 2 कंपन्या होत्या, त्यांच्यावर कारवाई झाली. कारवाई झाल्यानंतर कुठून फोन आला मला माहीत नाही. त्यांनी सरळ सांगितलं, त्या कंपन्या गुजरातच्या होत्या, त्यांनी सांगितलं की काही नाही, ह्या चालू राहून द्या. मंत्र्याला आदेश आपला मागा घ्यावा लागला. ही राज्याची ओळख तुम्ही करून दिली. म्हणजे माणसांना, मुलांना आरोग्याच्या बाबतीमध्ये कारवाई काळजी घेत असताना आपण त्यांना विष देत आहे. आणि एवढ्या कंपन्या चुकीच्या आहेत, आरोग्य सेवेमध्ये भ्रष्टाचार एवढा आहे
अगदी कुठली खरेदी करायची झाली तर ती प्रवीणजी आता तिप्पटीने मागितली जाते. मग ती सिटी स्कॅन मशीन असो, बरेच मुद्दे आहेत. सभापती आहेत म्हणून मी जास्त त्या मुद्द्या बोलत नाही. परंतु कधीतरी आपण याच्यावर आपण कधी बंधन घालणार आहेत का नाही? नाहीतर सरकार कर्जबाजारी इतकं होणार आहे, त्या कर्जबाजारामध्ये आपण असलेल्या या सर्व गोष्टीच्या अवास्तव असलेल्या मागण्या, अवास्तव अशा प्रकारच्या दिलेल्या आपण मंजुऱ्या, याच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणाने निर्णय घ्यावा लागेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी सांगतो की सामान्य जनतेचं आरोग्य असावं. दिल्लीमध्ये केजरीवाल का आले तर त्यांनी सामान्य जनतेला शिक्षण, आरोग्य आणि बाकीच्या सेवा देण्यासाठी प्राधान्य दिलं. परंतु आज आपल्याकडं आरोग्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. यावर कुठल्या उपाययोजना करावी, त्याच्यावर काय करावं, याच्या संदर्भातला निर्णय होत नसतो. मग BMC हॉस्पिटलमधला असेल स्कॅम असेल, त्याचबरोबर मुंबईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या ह्याच्यामध्ये स्कॅम असेल, त्या ठिकाणी 2 कंपन्याला बंदी घातलेली होती, ब्लॅकलिस्ट केली होती. त्या गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये ड्रग्ज देत होते. त्या सर्व बाबतीमध्ये काय निर्णय झाला त्याचा खुलासा व्हावा. त्या झिरवळ साहेबांनी या असलेल्या कंपनीवर बंदी घातली होती. त्या परत तामिळनाडूला त्याच्या बाबतीमध्ये कारवाई केली होती. त्या कंपन्या परत का ठेवाव्या? हेल्थ स्कॅममध्ये, पर्चेसमध्ये स्कॅममध्ये घोटाळा झालेला आहे, त्याच्या बाबतीमधला खुलासा व्हावा. त्याचबरोबर या असलेल्या सर्व गोष्टीमध्ये सामान्य लोकांचा आरोग्य सेवा ही एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण, माझी विनंती आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळत असताना या सर्व गोष्टीचा खुलासा करावा. पण हे सरकार या युद्धजन्य परिस्थितीवर अजिबात गांभीर्यानं करत नाही. आम्ही सगळं पुरवठा करतो आणि सांगतो, पण लोकांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्याचबरोबर शेतकरी बळीराजा हा अडचणीत आलेला आहे. त्याच्या मालाला तुम्ही 18% लावता आणि समोरच्या मालाला 0% लावता. यामुळे तो बाजारातून उद्ध्वस्त होईल. ह्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कामगारांच्या विरोधातलं सरकार म्हणून ही चर्चा आम्ही आणलेली आहे. आम्हाला माहिती आहे उत्तर काय मिळणार आहे, परंतु लढणं, बोलणं हे आमचं कर्तव्य आहे. उत्तर जर सरकारने चांगल्या प्रकारे आलं त्यामुळे ठीक आहे. नाही, आम्ही अल्पकालीन टाकलेली आहे प्रवीणजी, तुम्ही पण साथ द्या. आणि त्या त्यामुळे आम्ही एवढंच सांगतो. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सध्या सर्वात महत्त्वाची परिस्थिती जी आहे की देशामध्ये युद्ध परिस्थितीमुळे झालेल्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकारने गांभीर्याने घ्यावं अशी सूचना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या ठीक आहे, पुढचं नाव घेण्याच्या आधी तुमच्या 2 जे 97 आहेत, एक कामगारांच्या प्रश्नावर आणि एक ती दुसरी